आणि क्षमा असावी. किती शांती असावी महाराज. शांती नावाची बाई नाही बरं का. हा लक्षात घ्या. हा मी शांती म्हणालो, स्वभाव शांती म्हणालो बरं का. नाही तर पुन्हा म्हणतात महाराज मलाच म्हणू लागले. असं काही नाही. तर कशी घरामध्ये राहत असताना शांती असावी. ठीक आहे. एका वयोवृद्ध माणसाला 4 मुलं होते अण्णा. आणि 4 मुलं असताना, आता 4 मुलं म्हणल्यास बायका किती त्यांना? 4च होत्या बरं का. हा 4 जणी, 4चा 4. आणि ह्यांची आई एक. किती झाल्या आता बाया घरामध्ये? 5 जणी. हा हिशेब थोडा कच्चा आहे माझा, एवढा पक्का नाही. लक्ष द्यात जा फक्त. 5 बाया झाल्या आणि माणसं किती झाली? 5 जण झाली. पण आता मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब, एवढं कुटुंब म्हणल्याच्या नंतर कसं असतं, आता घरामध्ये कामं कसे दिलेले असतात? वाटून दिलेले असतात. बरोबर आहे का उद्धव महाराज? आता पहिल्या सुनबाईला काम वाटून दिलं होतं सासूबाईनं पहिली सुनबाई कोत्रीमवाडीची धरू ना. हा हाय बी ना. हा आहे का नाही? पहिली सुनबाई कोत्रीमवाडीची होती. तिच्या मागं काम दिलं काय? त्यांनी फक्त भाजी बनवायची. भाजी समजती ना? का कोरड्यास म्हणायचं, का कालवण म्हणायचं, तुम्ही काही म्हणा, पण मी भाजी म्हणतो बरं का. तिच्याकडं पहिलीकडं काम दिलं काय? भाजी बनवायचं. दुसरीकडं काम दिलं हे की नाही, दुसरी आपली इथली दुंदुड मधलीच गावातलीच धरू. आता एखादी गावातली बी पाहिजे ना, एखादी मोठं घर म्हणायचं गावातली एखादी करावं लागत असते. हो आपल्याच गावाची एखादी समजा, तिच्या मागं काम दिलं फरशी पुसण्याचं काम हे की नाही. तिसरी सुनबाई नाकलगावची होती महाराज. तिच्या मागं एक काम दिलं. तिच्या मागं काय काम? धुणं धुईचं काम. आणि जी काही चौथी होती, बरोबर भोप्याची होती म्हणा हे की नाही. चौथी भोप्याची होती आणि भोप्याच्या मागलचीला तिच्या 4 नंबरचीला बी काम दिलं. तिच्या मागं काम दिलं काय? चपात्या करण्याचं काम तिच्या मागं दिलं. आता चौघीकडे 4 काम दिले. मोठं कुटुंब असल्या कारणास्तव चौघीकडे ही 4 काम दिली. पण मोठीनं भाजी टाकली. आता त्यातलं एक विश्लेषण आहे बरं का. विशेष म्हणजे असं भाजी करत असताना तुम्हाला गॅस कमी लागल जर माझा सल्ला ऐकला तर. हे सांगायला मी बाहेर 5 रुपये घेत असतो, पण यांना फुकट सांगतो. त्याच्याकरता गॅस तुमचा निश्चित वाचतो बरं का. आप्पा गेले का? बरं हो मग त्यांना सांगायलाच तो. हो भाजी करत असताना काय करायचं? भाजी ज्यावेळेस शिजत शिजत आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं. मग भाजी लवकर आहे का नाही, मग चांगल्या प्रकारे शिजते. नाहीतर तुम्ही आधीच मीठ टाकलं की ते पाणी क्षारयुक्त होतं आणि ते भाजीला लवकर शिजू देत नाही. नाही शिजल्यामुळे तुम्हाला लई वेळ उकळावे लागतं आणि लई वेळ आपलं उकळल्याच्या नंतर त्याचं काय होतं? गॅस बराच वेळ चलतो. तसं तुम्हाला गॅस बराचसा फुकटचाच आहे, पण तरी सुद्धा एवढं माहिती असू द्या. भाजी शिजत आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं. हा आपलं कुठं चाललं होतं? तुमचं नसू द्या जागेवर, मी नव्हतो बरोबर वर ना. विठाला विठाला विठाल बघा. ज्यावेळेस मोठी सुनबाई भाजी करू लागली आणि भाजी करत असताना मग मात्र राहिलं होतं काय? मीठ टाकायचं. हे तिच्याकडूनच मी ऐकून आलतो ना. म्हणून तिनं भाजी उकळ आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं होतं तिला. आणि आल्याच्या नंतर मीठ टाकायचं म्हणून या अनुषंगानं तिला काय अर्जंट काम निघालं मोठ्या सुनबाईला. आणि मोठ्या सुनबाईला काम निघाल्यामुळे ती कुणाकडे आली हे की नाही? तिच्या लहानी जी काही सून आहे हे की नाही, तिची जाऊ तिच्याकडे आली. तिला म्हणली काय करते? म्हणली थोडंसं जरा मीठ राहिले म्हणली टाकायचं. भाजी सगळी झाली म्हणली, फक्त मीठ राहिले. आणि मला थोडं एक अर्जंट काम आहे. 1,500 रुपये आलेत शासनाचे, ते उचलाय जायचे, नाही तर पुन्हा ते बंद होणार आहे. म्हणून मला तिकडे जायचंय, म्हणून तू काय कर तेवढं मीठ टाक. तिनं सांगितलं माझं भरपूर काम राहिले, माझं अजून धुणं राहिले, मी काय ते टाकत नाही काही नाही, मला त्याचा अंदाज बी नाही, मी टाकणार नाही म्हणली. तिनं दिलं आपलं. ती गेली पुन्हा कुणाकडं? 3 नंबरची कड. तिला म्हणजे भाजीत मीठ टाकायचं राहिले, मला 1,500 रुपये आणायचे, तेवढं काय कर मीठ टाक. ती काय म्हणली नाही बाय माझं धुणं मटक राहिले म्हणली, ते धुणं टाकावं लागेल म्हणली पिळून, माझ्याच्यानं होत नाही तर सासूबाई वसवस करतात. ती नाही टाकलं. मला 4 नंबरची कडे गेले आणि 4 नंबरचीला म्हणले मीठ राहिले टाकायचं. ती म्हणली मला तर अजिबात त्या किचन मध्ये जायलाच जमत नाही का, माझी आंघोळच नाही म्हणे. मी जर तशी गेली तर सासूबाई मला बेल्ल्यानंच हाणीन म्हणली. आणि जायलाही नाही पाहिजे महाराज, बिना आंघोळीचं किचन मध्ये जायचंही नाही आणि जाऊ द्यायचं नाही. विठाला माझी आजी आंघोळ सुद्धा नाही म्हणे आज झाली आणि मी किचन मध्ये जाऊन मीठ टाकणार नाही. मग ही कुणाकडे गेली? सासूबाईकडे. सासूबाई माळवडीत बसली होती. रामकृष्ण हरी. ती म्हणली सासूबाई थोडं मीठ टाकतात का? अजिबात सांगत नाही म्हणली. तुम्ही जसं घरात आलात तसं किचन मध्ये मी अजून पाऊल टाकला नाही. मी आता मात्र तिकडे जाणार नाही. ठरलं गेलं. ही गेली तन करीत, हिनं काय टाकायचं तर मीठ टाकली, गेली 1,500 काढाय. पण आता जी काही 2 नंबरची होती तिच्या अंतःकरणामध्ये अशी भावना निर्माण झाली, माझी जर मोठी बहीण असती तर टाकावं लागलं असतं. गेली महाराज, दिलं टाकून. 3 नंबरचीला वाटलं
आपल्या जावेनं आपल्याला काम सांगावं, आपण नाही म्हणलो असं नाही करायला पाहिजे. काय सांगितलंय सांगून सांगून काय सांगितलं होती ना, कधी सासूबाईवनी तर सांगितलं नाही, मीठ तर टाकाय सांगितलंय, गेली तिने बी तिचा कार्यक्रम केला. आता राहिली कोणती 4 नंबरची, तिनं बी पटकन उरकिलं आणि म्हणली खरंच जर माझ्या मोठ्या बहिणीसारखी म्हणली माझी जाऊ, आपण सुद्धा मीठ टाकायला पाहिजे. तिनं सुद्धा टाकलं. नंबर राहिला सासूबाईचा. सासूबाईला वाटलं आता मीठ टाकलं तर बरं आहे, नाहीतर म्हातारपणाला कशी सांभाळीन म्हणली. आपल्या मुलीप्रमाणे आपल्याला जर सांभाळावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, हिचं काम केलं पाहिजे. ती बी गेली आणि मीठ टाकलं. आता भाजी कशी झाली असेल, मिठानं कशी होती उद्या महाराज भाजी, अहो चवदार होती. पण किती टाकल्यावर हे सुद्धा काय प्रमाण असेल ना. म्हणून मीठ टाकलं. किती एकदा मीठ पडलं, 5 वेळेस मीठ पडलं. आणि पहिल्यांदा जेवायला आलं कोण, म्हातार अण्णा जेवायला आलं. आणि जेवायला आल्याबरोबर तिला म्हणलं, कुणाला, मंडळीला म्हणलं अगं वाढ म्हणलं जेवायला. जेवायला वाढल्याबरोबर ताट वाढ, वाटी वाढीन, भाजी टाकली, भाकर वगैरे दिली. म्हाताऱ्यानं भाजीमध्ये भाकर चुरली, एक घास खाल्ला. आणि कशी लागली भाजी अण्णा, चवदार म्हणाली है का नाही. कशी लागली, खरट लागली है का नाही. खरट लागल्या बरोबर त्यानं काय केलं महाराज, ताक आहे का विचारलं. अगं ताक आहे का ग, ताक ताक. त्यांनी म्हणलं, जी काही सासू म्हणणारी होती ती म्हणली हो म्हणले आहे म्हणले ताक, मला एक वाटी ताक दे म्हणले. महाराज आता मोठा वाडा असल्यामुळे जुनं ताक होतं, आंबट ढण ताक दिलं म्हाताऱ्याला. आणि दिल्याबरोबर त्यानं ताक घेतलं आणि वाटीत टाकलं. टाकल्याबरोबर महाराज ते वाटीमध्ये त्या भाजीमध्ये ताक टाकून म्हाताऱ्यानं ते खाल्लं. म्हातारं काहीच म्हणलं नाही. मी तुम्हाला शांती सांगायलो, दया सांगायलो बरं, दया फक्त लक्ष राहू द्या. म्हातारं काहीच म्हणलं नाही. म्हातारं निघून गेलं. पुन्हा पहिलं पोरगं आलं, पहिल्या पोरानं भाजी खाल्ली. परिस्थिती तीच झाली. त्यानं विचारलं आई बाबा जेवले का, बाबा जेवले म्हणले. काय खाल्लं बाबानं, हीच भाजी खाल्ली. कशी खाल्ली, ताक टाकून खाल्ली. मला एक वाटी ताक आण. एक वाटी पोरानं खाल्लं, पोरगं निघून गेलं. तिसरं पोरगं आलं, चौथं आलं. सगळ्यांनीच क्रमाक्रमानं अशी भाजी खाल्ली, कोणीच काही म्हणलं नाही. आणि पुन्हा मग मात्र ह्या जेवाय बसल्या. कोण कोण, किरवाणी, आसावरी, तोडी, पुन्हा शिवरंजिनी आणि शेवटला बसली भैरवी. हा भैरवी बी जेवाय बसली. या सगळ्या जेवायला बसल्या आणि बसल्याबरोबर एक एक घास खाल्ला. पण सगळ्या चूप. प्रत्येकीला वाटेल माझ्याच हाताने जास्त पडले. आता कुणाला काय माहिती. या चौघी गप बसल्या. पण आता भैरवीला नाही दम निघाला. सासू म्हणणारीला आता तिला कसा दम निघन. तिला वाटलं आता झाली चूक, आपण कधीच नव्हतं टाकलेलं, आपण असं स्वयंपाक सोडून द्यायला होता. ती म्हणली पोरी हो माझ्याकडून जरा मीठ जास्तच पडलं का. आता बाई तुम्ही बी टाकलं होतं का. आता चौघीचा सोबतच सूर निघाला. तुम्ही बी टाकलं होतं का, म्हणजे आम्ही सगळे चौघीने बी टाकलं. माझा सांगण्याचा भाव फक्त दृष्टांत संपला. भाव फक्त हाच आहे की एवढं एकत्र कुटुंब असताना सुद्धा माणसानं इतकी शांती दाखवली पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या आजोबानं शांती दाखवली त्याच पद्धतीनं सर्वांनी शांती दाखवली. म्हणून त्या घर अजून सुद्धा तसंच आहे. विठाला विठाला विठाला.